दशक 6वा समास 4. ब्रह्मनिरूपण. श्री गुरुभ्यो नमः. कृतयोगाची कालमर्यादा 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाची कालमर्यादा 12,96,000 वर्ष. द्वापार युगाची कालमर्यादा 8,64,000 वर्ष आणि कलियुगाची कालमर्यादा 4,32,000 वर्ष. अशी चारही युग मिळून एकूण 43,20,000 वर्ष होती. अशी 1,000 चतुर्युग झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. या महायुष्याचे 1,000 ब्रह्माचे दिवस झाले की विष्णूची एक घटिका होते. 1,000 विष्णू घटिका झाल्या की ईश्वराचे एक पळ होते आणि 1,000 ईश्वराचे पल झाले की शक्तीचे अर्धपल होते. ही सर्व आयु मर्यादा शास्त्रात सांगितलेली आहे. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामह पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरं महेश्वर सहस्राणि शक्तरेर्धं फलं भवेत. अशा अजास्त्र आयुष्याचे कितीतरी शक्तिपळ असले तरीही आणि हिशेब करता न येईल इतका वेळ सृष्टी इत्यादींची रचना होऊन गेली तरीही परब्रह्माची स्थिती मात्र बाधित न होता अखंडपणे राहते. परब्रह्माला कुठली स्थिती? ही एक बोलण्याची रीत आहे. खरं म्हणजे परब्रह्माबद्दल वेदवाक्याने नेती नेती असे म्हटले आहे. असो, आजतागायत कलियुग होऊन 4,760 वर्ष झाली असून अजूनही 4,27,240 वर्ष राहिली आहेत. शेवटी अनन्य वर्ण संकर होणे आहे. अशी चराचर जगाची रचना झाली असून ती एकापेक्षा एक सरस आहे असे दिसून येते. तेथील घटनांचा विचार केला तर अंतच लागत नाही. एकाने विष्णू श्रेष्ठ असे म्हटले तर एक रुद्र श्रेष्ठ असे म्हणतो, एक सर्वांपेक्षा शक्तीच श्रेष्ठ असे म्हणतो. असे सर्वजण आपापल्या इच्छेप्रमाणे बोलत असले तरीही कल्पांताच्या वेळी सर्व नाश होऊन जाते. जे दिसते ते सर्व नाश पावत असे वेद सांगत आहेत. पण लोकांना आपल्या उपासनेचा अभिमान असल्याने ते योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही. केवळ सत्यनिष्ठ साधूंकडूनच याचा यथार्थ निश्चय होऊ शकतो. साधू लोक एकच निश्चय करतात, तो म्हणजे आत्मा सर्व ठिकाणी व्यापलेला असून तो सोडून सर्व चराचर विश्व खोटे आहे. राजा, सेनापती, सैनिक इत्यादी सैन्याचे चित्र काढले, त्यात कोण मोठा कोण लहान हे तुम्हीच पाहना. याशिवाय मनुष्य स्वप्नात कितीतरी विचित्र दृश्य पाहतो आणि लहान मोठे असे भेदही करतो. पण जागा झाल्यावर त्याची अवस्था काय होते ते तुम्हीच पाहना. जागृत झाल्यानंतर विचार केला तर स्वप्नातील व्यक्तीत कोण मोठी कोण लहान, त्या स्वप्नांची रचनाच खोटी भास मात्र होते. त्याप्रमाणे सर्व विश्वच माईक असल्यामुळे त्यात मोठे कोण लहान कोण, खऱ्या लहान मोठ्याचा निर्णय ज्ञानी पुरुषांनाच मात्र माहीत असतो. जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती मी मोठा म्हणतच मरण पावली. पण श्रेष्ठ लोकांनी याबद्दल खरा विचार करायलाच हवा. वेद, शास्त्र, पुराण आणि साधू संत ज्यांना आत्मज्ञान झाले आहे हे महापुरुषच खरोखरच मोठे आहेत असे सांगतात. अर्थात ज्याच्यात अनेक हरिहर होऊन जातात तो एक परमेश्वरच मोठा आहे. या परमेश्वराचे स्वरूप निर्गुण निराकार असून त्याच्यामध्ये जन्म घेणे वाढणे इत्यादी गोष्टी नसतात. स्थळ काळाचा विचार या अलीकडच्या गोष्टी आहेत. नाम, रूप, स्थळ, काळ इत्यादी सर्व विचारांच्या निर्णयाकडे न टिकणारे असे माईक आहे. तरी सुद्धा सर्व
ब्रह्म प्रलयाच्या वेळी प्रत्यक्षात नाश पावतात. ब्रह्मस्वरूप मात्र प्रलयात सापडत नाही. ते नाम रूप रहित असून कोणत्याही काळामध्ये आहे तसेच राहणारे आहे. ब्रह्मनिरूपण करणारे आणि ब्रह्मस्वरूपाला संपूर्ण जाणणारेच ब्रह्मज्ञानी असलेले ब्राह्मण असे समजावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः.